पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आणि नंतर काय गंमत झाली माहितीये का सर? नाही, मला कुठलीच गंमत माहिती नाहीये. काय शेफाली, मगाचपासून तुम्ही आपल्या सोडून बाकी सगळ्यांच्या गमती सांगताय. हा बोला शेफाली, कुठली गंमत झाली? अहो, नेमका तो मिठाचा मोदक आहे ना, तो यश सरांनी खाल्ला. हा आणि मग ते इतके चिडले ना. नाही, पण मग शेफाली आता सगळं ठीक आहे ना तिकडे? इथे सगळं मस्तच आहे. हा म्हणजे यश सर जरा रागात आहेत ना, तर ऑफिस मध्ये थोडं टेन्शन आहे. हा नाही, बरोबर आहे. बरं शेफाली, आता बाकी सगळ्या म्हणजे यशच्या, ऑफिसच्या, स्टाफच्या, नेहाच्या सगळ्यांच्या गमती जमती सांगून झाल्या असतील, तर मग आपण थोडं आपल्याविषयी पण बोलूया का? आपल्याबद्दल म्हणजे? नाही म्हणजे आपण नेहमी बोलतोच ना, मग आता काय वेगळं बोलायचं? असं आहे का? नाही, एक मिनिट सर, खरं सांगा, काय झालंय? काही सिरियस नाही आहे ना? अहो नाही शेफाली, सिरियस असं नाही. सर मला आता टेन्शन यायला लागलंय. टेन्शन? कसलं टेन्शन? अहो शेफाली, रडताय काय तुम्ही? तुम्हाला तिकडे कोणी नवीन मुलगी वगैरे? अरे अहो, काय बोलताय तुम्ही शेफाली? इकडे मी नवीन मुलगी शोधायला आलोय का? मला काय माहित, तुम्हाला तर तशी पण माझी आठवण येत नाही ना, मग मला नाही माहिती. शेफाली, मला जर आठवण आली नसती तर मी तुम्हाला आता फोन केला असता का? ते पण आहेच म्हणा, पण मग सर तुम्हाला असं काय वेगळं बोलायचं होतं आपल्याबद्दल? अजून नाहीच कळलं का तुम्हाला? ओके, आपल्याबद्दल म्हणजे आता मला तुमची आठवण येतीये, तुम्हाला माझी आठवण येतीये. आपलं आहे ना, म्हणजे अजून तुम्हाला विसर पडला नसेल तर आठवण करून देतो की आपणही कपल आहोत ना जगाच्याही दृष्टीने. आपल्या बोटांमध्ये एकमेकांच्या अंगठ्या आहेत, आपली एंगेजमेंट झाली. विसरलात का तुम्ही? आय नो, तुम्ही जरा गोंधळले असाल. मी तुमच्याशी हे सगळं बोलल्यामुळे जरा तुमची बंबेरी उडाली असेल, पण ठीक आहे, आता मीच तुम्हाला सांगून टाकतो की मला तुमची खूप आठवण येते हो शेफाली. हॅलो, मी तुम्हाला नंतर फोन करते. मिथिला काकूंचा फोन येतोय, काहीतरी अर्जंट असेल. हा, मी कॉल बॅक करते. बाय. हॅलो, मला ना तुझ्यावरती एक फार महत्वाची जबाबदारी सोपवायची आहे. माझ्यावर? पण काकू, एक मिनिट. हा काकू, एकच मिनिट. हा बोला काकू. काय सांगताय का काकू? आणि आता काहीही झालं ना, अगदी जग इकडचं तिकडे झालं तरी देखील पुढच्या 10 मिनिटात यशने नेहाला फोन केलाच पाहिजे. आणि तो फोन तू करायला लावायचा आहेस. ओके ओके काकू. डन? डन काकू. मी डन तर बोलले, पण आता मी काय करू की यश सर नेहाला लगेच कॉल करतील? सॉरी. मी का सॉरी बोलू? आय एम नॉट गोइंग टू से सॉरी. आय एम नॉट सॉरी. सॉरी सर. कॉफी सर. लेट झाला. 7:20ची विरार चुकली सर. ते काय झालं, अलार्म लावला होता सर, अलार्म वाजला पण होता, पण बायकोनी उठवलंच नाही ना. मुलाला शाळेत सोडायला लेट झाला, 7:20ची विरार चुकली. मी बायकोवर चिडलो पण सर. तिला सॉरी म्हटलं पाहिजे. एक मिनिट, तू का सॉरी बोलणार बायकोला? तू का, तुझी काय चूक आहे? तिने उठवायला पाहिजे होतं ना तुला. हो, तू का सॉरी बोलणार?
काही सॉरी बिरी बोलायची गरज नाही, कळलं ना? हां. बोलावं लागतं सर. तुमचं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. डबा इम्पोर्टेड आहे ना. आता आठवडाभर कारल्याची भाजी कोण खाणार? सॉरी म्हणलं पाहिजे ना. आठवड्याभर कारल्याची भाजी, सॉरी म्हणलं पाहिजे. सर, मी सकाळपासून नेहाला कॉल ट्राय करते, ती फोनच उचलत नाहीये. आमच्या लग्नाची शॉपिंग राहिली ना सर, सगळं प्लॅन फिसकटला. मला ना खूप राग आलाय तिचा. फोन का उचलत नाही ती? सॉरी सॉरी सर, हे तुम्हाला सांगायला नको होतं. सॉरी. सॉरी सॉरी म्हटलं पाहिजे. नेहा फोन का घेत नाहीये? हाँ हेलो नेहा. अरे मी मिथिला को बोलते यश. नेहा ना, नेहा झोपली. अरे झोपली आहे का? बरी आहे ना ती? हो, पण ती खूप दमली होती रे. म्हणजे रात्री उशिरा जागली, मध्यरात्री लवकर उठली, असं काहीसं म्हणत होती. पण यश, ती अशी मध्यरात्री का उठली असेल? मला नाही माहित का. आय डोंट नो. ठीक आहे ठीक आहे, तिला आराम करू दे. तिला सांग उठल्यावर मला फोन करायला. हा हो हो चालेल. आता दिवसभर मज्जा बघ त्याची. हे राहुल, चल ना, लंच टाइम झाला. तू काय आणलंस डब्यात? शेफाली, झोपली आहे नेहा. झाली का झोप? नाही, मिथिला काकू म्हणत होती. सिम्मी बोलते. सिम्मी काकू बोलते मी. यश, हाँ बोल काकू. अरे नेहा ना झोपली आहे अजून? हो ना. मग मी हेच विचारलं मिथिलाला, तर ती म्हणाली की नेहा दमली आहे म्हणून. यश, मी उठवू का नेहाला? नाही नाही, राहू दे. झोपली असेल तर झोपू दे. हा, म्हणजे पहाटेपासून जागी आहे म्हणे ती. आणि मलाही ना मगाशी तिला बघितलं तर दमलेली वाटली. मग मला वाटलं की परीची धावपळ होते म्हणून मग ती दमली असेल आणि तूही आलायस ना. पण मला नंतर असं कळलं रे की ना म्हणे अलार्म वाजत होता सकाळपासून, म्हणजे पहाटेपासूनच, म्हणून ती तिची झोपमोड झाली. पण मी म्हणते कशाला लावायचे एवढे अलार्म, हो की नाही? मग एनिवेज, मी काय म्हणतो, ती उठल्यावर तिला सांगशील का मला फोन करायला? बरं, एक काम करते मी. नेहा उठली ना की तिला सांगते तुला फोन करायला. ओके, थँक्स. नेहा. नाही नाही काकू, काकू, हॅलो हॅलो. आता बघ त्याची गंमत. अजून झोपली. नेहाने नक्कीच डब्याबरोबर काहीतरी मेसेज पाठवला असणार. अरे सुरेश, हां. घरनं काही मेसेज आलाय का रे? हो ना, पुन्हा फोन केला तर फोन स्विच ऑफ करून ठेवेन असं सांगितलंय. डब्यात जे दिले ते गप गुमान खा, नाहीतर उद्यापासून ते पण मिळणार नाही असा निरोप आलाय. टेम्परेचर एकदम हाय झालंय सर. असं बोलल्या नेहा मॅडम तुझ्याशी? नेहा मॅडम नाही, त्या कशाला बोलतील? मग हा मेसेज कोणी दिलाय? माझ्या बायकोनं. सर, तुम्ही माझ्या बायकोशी भांडण झालंय त्याबद्दल विचारत नव्हतात का?
नाही म्हणजे मी तुम्हाला मागाशी सगळं सांगितलं म्हणून तुम्ही ऑफकोर्स अरे त्याच्याच बद्दल विचारत होतो मी की काही मेसेज आलाय, असा मेसेज आलाय, बापरे. ठीक आहे, मी जेवून घेतो पटापट. मला बरीच कामं पण आहेत. सर नक्कीच माझ्याबद्दल विचारत नव्हते. ते घरून म्हणजे पेलेसवरून विचारत असणार. सर पेलेसवरून मेसेज नाही आलाय. पेलेसवरून मेसेज नाही आलाय. अरे सांगितलं ना, तुझ्याच बद्दल विचारत होतो मी म्हणून. काय 1000 वेळा तीच गोष्ट बोलायला लावतो मला परत परत. नसेल आला मेसेज तर नसेल आला यार. नसेल चिडली नेहा माझ्यावर. म्हणजे कोणीही कुणावर चिडलं नसेल असं म्हणतोय मी. ओके सर बाहेरून काही ऑर्डर करू का? का? नाही तुमच्याही डब्याला कारल्याची भाजी आली असेल तर. नाही सर तुम्ही जेव्हा मग मी जेवून घेतो. कारल्याची भाजी माझ्या डब्यात नाही येत कधी का? कारल्याची भाजी? ऐक ना नेहा. हॅलो यश, अरे मी बोलतोय विश्वजित. अरे काय झालं ना, मिथिला नेहाचा फोन इथे आमच्या रूम मध्ये विसरून गेली. काय ना नेहाचं काहीतरी सकाळी लवकर उठायला लागलं म्हणे तिला, तिची झोप झालेली नाही म्हणून. काय कशासाठी एवढं लवकर सकाळी सकाळी उठलेली पहाटे ती? किती अलार्म लावलेले, कशासाठी लावायचे एवढे अलार्म? तुला कोणी सांगितलं की मी अलार्म लावले होते? माती खाल्ली. हा काका? ते मला काय झालं ना, परी बोलली बोलता बोलता. हो का? बर. नाही मी नेहा उठली ना की तिला फोन करायला सांगतो. ठीक आहे, बाय बाय. नेहा इतका वेळ झोपली आहे आणि तिचा फोन कधी ह्याच्याकडे, कधी काकूकडे, कधी सिम्मी काकूकडे. इम्पॉसिबल. मला वाटतं ती चिडली आहे माझ्यावर म्हणून हे सगळं चाललंय. पता लगाना पडेगा. कसं चाललंय काम? मस्त. ठीक ठीक चाललंय सर. अच्छा. पण नेहाने हे बरोबर नाही केलं शेफाली. म्हणजे तिने तुला सांगितलं होतं की शॉपिंगला जायचंय, तुला कमिट केलं होतं. हा काय ऍटिट्यूड आहे? हा फोन लाव तिला. नाही नको, ती झोपली असेल ना. काय? ते या वेळेला झोपतात ना सगळे वामकुक्षी. वा मग. ओके ओके ओके. मला असं वाटतं शेफाली तू कॅन्सल करून टाक. हो कॅन्सल तर झालंय ना सर. आता कुठे शॉपिंग होणार ना, सगळं कॅन्सल झालंय. नाही शॉपिंग नाही, तू लग्नच कॅन्सल करून टाक. हा नाही बरोबर, तू लग्न कॅन्सल कर. कारण काय, हा ऍटिट्यूड नेहाचा बरोबर नाहीये शेफाली. तिने कमिट केलं होतं तुला की आपण शॉपिंगला जायचं आणि फोन उचलत नाहीये, तुला परत रिप्लाय करत नाहीये. याला काय अर्थ आहे? यायला पाहिजे होतं तिने इकडे. म्हणजे उद्या लग्न झाल्यानंतर तू घरी येशील, परत तुमच्यामध्ये अशी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होईल, वादावादी होतील. कशाला ते सगळं हवंय ना? तुमची मैत्री तुटायची. मैत्री इम्पॉर्टंट आहे शेफाली. म्हणून मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो, समीर लग्न कॅन्सल करून टाक. नाही नको सर, प्लीज सर असं करू नका सर. तुला चांगल्यासाठी सांगतोय शेफाली, ऐक माझं, तू कॅन्सल करून टाक. नाही प्लीज नको सर. हा सगळं प्लॅन होता सर. नेहाला तुमचा राग आला होता म्हणून तिला तुमच्याशी बोलायचं नव्हतं आणि ती झोपली पण नाहीये. मी खरंच. अच्छा सर प्लीज सर, नेहाला माझं नाव सांगू नका प्लीज सर, प्लीज. ओके. पण नेहाला तूही हे सांगायचं नाहीस की हे सगळं मला कळलंय. नाही सांगणार, काहीही नाही सांगणार. नाहीतर समीर. नाही हा? मी नाही सांगणार. ओके बाय बाय. बाय सर. चालू द्या. थँक्यू सर.
चल कुठपत आलं 43 पुढे लिही मग नीट परत लिहिते कुठे लक्ष आहे परी हा 4 बघ आणि हा 4 बघ नीट लिहिते हाय. परी अभ्यासात लक्ष नाही हा तुझं एवढं कम्प्लीट कर मी पाणी घेऊन आले आई खूप चिडली आहे का? हो तिला काहीच आवडत नाहीये तिला सगळ्यांचा राग येतोय आणि राग आल्यावर माझ्यावर चिडते माझ्यावर ओरडते सॉरी माझा बच्चा आय एम सॉरी. पण तू मला का सॉरी बोलतोय ती तुझ्यावर चिडलीये ना मग तुला तिला सॉरी म्हणायला लागेल युअर राईट. होय तू कुठे चालली? दुसरीकडे जाऊन अभ्यास करत बसते का? तू इथे असताना मी इथे थांबले तर पूर्ण तुझा राग माझ्यावर निघेल तू आईशी बोल बट्टी कर समजव मी जाते बाहेर कट्टी तिने केली आहे मी बट्टी कशी करू? परी झालं का गो नेहा ऍक्च्युली तुझं एक सजेशन हवं होतं म्हणजे बघ ना या अलार्म ट्यून्स पैकी कुठला ट्यून तुला वाटतो की ज्याने मी नक्की उठेन म्हणजे आजच्या सकाळसारखा गोंधळ नको व्हायला परत ना म्हणून मी म्हणतोय. हा बघ ना ही ट्यून बघ. टू सॉफ्ट ओके. ही टू ड्रीमी ओके. ही बघ. नेहा आय एम सॉरी आज माझ्यामुळे तुझी झोप मोड झाली. सॉरी अगेन. तुझी दिवसभर चिडचिड झाली असेल आय नो आय एम सॉरी फॉर दॅट टू. तू चिडलीस ना नाकाच्या शेंड्यावर गुलाबी राग घेऊन आलीस ना की आणखीनच छान दिसतेस. पण यासाठी मला रोज भांडायला लावू नकोस प्लीज. मी भांडायला लावते नाही मी सॉरी अगेन अँड आय लव्ह यू. ही चालेल हे बघ मला तर काही चालेल तर तू यार माझ्याशी भांडत जाऊ नको. तू बोलत जा माझ्याशी. असं दिवसभर माझ्याबरोबर बोलली नाही नेहा मला ना काही सुचतच नव्हतं. सो वन्स अगेन सॉरी. पण तू पुन्हा एवढे अलार्म लावलेस ना तर मी तुझ्यावर थंड पाणी होते बर्फाचं आणि मग मला हुडहुडी भरेल ना मग 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 दिवसभर तुला मला असं मिठीत घेऊन बसावं लागेल. मी पण आहे इकडे या 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 आमच्या आजीबाई या